नमस्कार, आपण पाहताय लोकराज्य न्यूज 24। पाहुयात महत्त्वाची बातमी। पुण्यातील घोरपडे पेठ भागात भर दुपारी गोळीबाराची घटना घडली आहे। सुजल सुनील परदेशी आणि त्यांच्या साथीदारांनी 3 राऊंड फायर करत एका तरुणावर प्राणघातक हल्ला केला। मिळालेल्या माहितीनुसार आज दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास घोरपडे पेठ येथे हा संपूर्ण थरार घडला। या गोळीबारात ख्वाजा उद्दीन नाझीर शेख उर्फ नूर शेख हा तरुण गंभीररित्या जखमी झाला। आरोपींनी चालवलेल्या गोळ्यांपैकी एक गोळी नूर शेख यांच्या पाठीत लागली। त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सध्या त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे। या घटनेनंतर परिसरात प्रचंड घबराट पसरली होती, मात्र घटनेचे गांभीर्य ओळखून खडक पोलिसांनी तातडीने चक्र फिरवली। घटना घडल्यानंतर मुख्य आरोपी सुजल परदेशी हा पळून जाण्याचा प्रयत्नात असताना पोलीस कर्मचारी इम्रान नदाफ यांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे त्याला अवघ्या 20 मिनिटात ताब्यात घेण्यात आले। यासोबतच खडक पोलिसांनी या प्रकरणातील इतर 3 संशयित तरुणांनाही ताब्यात घेतलंय। भर दुपारी झालेल्या या गोळीबारामागे नक्की काय कारण होते याचा पुढील तपास खडक पोलीस करीत आहेत। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज 24 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।